भारतात असं क्वचितच घर असेल जिथे पूजा कक्ष नसेल. आणि पूजा कक्ष अशी एक जागा आहे जिथून घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार तुमचं पूजाघर कसं असावं जेणेकरून तुमच्या संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा संचार करेल. मित्रांनो, जर तुमची देवावर खरी श्रद्धा असेल आणि जर तुम्ही मनापासून देवाची उपासना करत असाल तर या व्हिडिओमध्ये सहभागी व्हा. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपल्याकडून देवघराबाबत काही चुका होतात आणि मग ती वास्तूही आपल्याला चुकीचं संदेश देऊ लागते. देवघर ही आपल्या घरातली सर्वात पवित्र जागा मानली जाते. देवघर हे त्या घराच्या संपन्नतेचं किंवा आस्थेचं प्रतीक मानलं जातं. सकाळी उठल्यावर आंघोळ करून देवाला हात जोडायचे आणि आपल्या मनात काय चाललंय हे त्याला सांगायचं आणि त्यावर रस्ता दाखव किंवा बुद्धी दे अशी विनवणी त्याला करायची आणि आपापल्या कामाला लागायचं. हा रोजचा शिरस्ता अगदी ठरलेला असतो. मात्र कधीकधी आपल्याकडून देवघराबाबत काही चुका होतात आणि मग ती वास्तूही आपल्याला चुकीचं संदेश देऊ लागते. घरातल्या या देवघराबाबत नक्की काय काळजी घ्यायला पाहिजे ते बघूया. अनेकदा लोक देवघराची चुकीची जागा निवडतात. घराच्या खोलीत देवघर असणे योग्य आहे, पण काही वेळा लोकांना देवघर खुल्या जागेत ठेवावेसे वाटते. आपल्या देवघराला आध्यात्मिक स्थान मानणाऱ्यांसाठी ही चूक घातक ठरू शकते. देवघरात बूट घालून येणे हे देखील चूक आहे, कारण चपला घालून परमेश्वराची पूजा करताना विवेकाचा त्याग होतो. देवघराजवळ केस मोकळे ठेवून वावरणे चूक आहे. ही चूक आध्यात्मिक अनुभवावर परिणाम करू शकते. आणखी एक चूक लोक करतात की देवघराचा आकार हा खूपच लहान ठेवतात. देवघराचा आकार घरातल्या लोकांच्या संख्येवर आधारित निवडला जावा. जर देवघर खूप लहान असेल तर तेथील उपासना आणि आध्यात्मिक अनुभवावर परिणाम होऊ शकतो. बरेच लोक देवघरात इतर वस्तू ठेवतात. लहान मुलं खाद्यपदार्थ देखील ठेवतात. ही चूक आहे, कारण असं केल्यानं देवघराच्या धार्मिकतेवर आणि पावित्र्यावर परिणाम होतो. देवघर हे स्वच्छ ठेवले पाहिजे आणि त्यात फक्त पूजा साहित्य असलं पाहिजे. देवघराच्या शेजारी बसून खाण्यापिण्याची चूक बहुतेक लोक करतात. ही एक चूक आहे, कारण असे केल्याने देवघरात संकुचितता आणि निष्क्रियता येते, जी त्याकडे येणाऱ्यांचे लक्ष विचलित करण्यास सक्षम असते. देवघरात या गोष्टी ठेवू नये. यामुळे संपत्तीचा नाश होतो आणि यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराचा त्याग करते. आणि त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पूजाघरात असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य हवं असेल तर या गोष्टी पूजाघरात असणे आवश्यक आहे. नंबर 1, दिवा. हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावतो, कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मानण्यात आले आहे. नंबर 2, स्वस्तिक. स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे शुभ प्रतीक आहे. स्वस्तिकाचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे.
स्वस्तिकमध्ये सूर्य, चंद्र, वायू, पृथ्वी, लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मदेव, शिवपार्वती, श्री गणेश अशा अनेक देवतांचा समावेश होत असतो. तसेच शांती, समृद्धी आणि मंगल यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक. नंबर 3, शंख. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादाचे प्रतीक आहे. हा शंख भगवान विष्णूला समर्पित होता. म्हणूनच श्री लक्ष्मी नारायण पूजेमध्ये मूलत शंख वाजविला जातो. नंबर 4, घंटा. धार्मिक शास्त्रानुसार विश्वाच्या निर्मितीमध्ये ध्वनीचे विशेष योगदान राहिले आहे. विश्वाची निर्मिती झाली तेव्हा जो ध्वनी निर्माण झाला तोच आवाज या घंटातून निघतो असे मानले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार ध्वनीपासून प्रकाश निर्माण होतो आणि प्रकाशाच्या बिंदूपासून ध्वनी निर्माण होतो. तसेच पूजा कक्षात या गोष्टी चुकूनही ठेवू नका. लोकांना वाटते या गोष्टी धार्मिक आहेत आणि त्यांची पूजा केली जाते. कलियुगात मानव अधार्मिक आणि अशुभ गोष्टींची पूजा करेल असं भाकीत भगवान श्रीकृष्णाने आधीच केलं होतं. चला तर मग त्या गोष्टी जाणून घेऊया. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या देवघरामध्ये ठेवू नये? नंबर 1, गणेशाच्या मूर्ती विषम संख्येमध्ये ठेवू नये. पूजाघरामध्ये गणेशाच्या मूर्ती 1, 3 किंवा 5 अशा विषम संख्येत ठेवू नये. नंबर 2, तुटलेला तांदूळ कधीही मंदिरात ठेवू नका. तसंच जुना साठलेला तांदूळ जास्त काळ ठेवू नका. नंबर 3, पूजाघरात पूर्वजांचे फोटोसुद्धा ठेवू नका. तसेच संतांचे फोटो आणि शनिदेव, भैरवजी यांचे सुद्धा फोटो देवघरात ठेवणं वर्ज्य आहे. नंबर 4, महाकाली देवीची मूर्ती देवघरात ठेवू नये. कारण महाकाली हे आदिशक्ती पार्वतीचे रूप आहे. राक्षसांचा नाश करण्यासाठी त्यांनी हे रूप धारण केलं होतं. महाकालीचा राग सहजासहजी शांत होत नाही. घरामध्ये महाकाली किंवा कोणत्याही देवतेची मूर्ती रागाच्या मुद्रेत ठेवू नये. तुम्ही देवी कालीचे सौम्य मुद्रेमध्ये फोटो ठेवू शकता. असे म्हटले जाते की घरात रागात असलेल्या मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने घरातील सदस्यांना राग येतो आणि भांडणे होतात. त्यामुळे घरात फक्त सौम्य मूर्ती ठेवाव्यात. नंबर 5, लक्ष्मी देवीच्या उभ्या असलेल्या फोटोची देखील पूजा करू नये. नंबर 6, भगवान शिवाची नृत्य करणारी मूर्ती म्हणजेच त्यांच्या नटराज मुद्रेची मूर्ती घरात ठेवू नये. कारण भगवान शंकर जेव्हा खूप रागवतात तेव्हाच नाचतात. त्यामुळे भगवान शंकराची तांडव नृत्य करतानाची मूर्ती किंवा फोटो घरी ठेवणे हे शुभ मानले जात नाही. असं मानलं जातं की यामुळे कुटुंबामध्ये मतभेद निर्माण होतात. नंबर 7, आपल्या घरात कधीच 2 शिवलिंगाची पूजा करू नये. तसेच घरामध्ये 2 शालिग्रामांची पूजा देखील करू नये. नंबर 8, देवघरात 2 शंख ठेवू नये. तसेच 2 सूर्यांच्या मूर्ती देखील ठेवू नये. चला आता त्या खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्या तुमच्या देवघरात असायलाच पाहिजे. ज्या पूजाघरात या वस्तू ठेवल्या जातात तिथे माता लक्ष्मी संपत्तीचा वर्षाव करते. अशा घरातले क्लेश कायमचे दूर होतात. गंगाजल. गंगाजल कधीही प्लॅस्टिकच्या बाटलीत ठेवू नये. गंगाजल नेहमी ॲल्युमिनियम किंवा लोखंडाच्या धातूपासून बनविलेल्या भांड्यात ठेवणे हे शुभ मानले जाते. दुसरी खास गोष्ट आहे कलश. नवरात्री असो किंवा दिवाळी किंवा इतर कोणताही सण असो, कोणतीही पूजा ही कलशाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे कलश हे पूजेमध्ये खूप महत्त्वाचं
मानलं जातं. तसेच शिवलिंगावर कधीही केतकीचं फूल अर्पण करू नये. कोणत्याही पूजेमध्ये इच्छा पूर्ण होण्यासाठी दक्षिणा ही दिलीच पाहिजे. कमळाचे फूल देवी लक्ष्मी आईला विशेष अर्पण करावे. शुक्रवारी असं केल्याने तुम्हाला अनेक पटीने फायदे मिळतात. तुम्ही 5 दिवस पाणी शिंपडून कमळ पुन्हा वापरू शकता. नेहमी लक्षात ठेवा, दिव्याने दिवा कधीही लावू नये. वास्तुशास्त्रानुसार जो कोणी असा दिवा लावतो तो रोगी राहतो. सकाळ संध्याकाळ घरातल्या देवासमोर दिवा अवश्य लावावा. पूजा करताना दिवा योग्य ठिकाणी ठेवावा. तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूला ठेवावा आणि तेलाचा दिवा नेहमी डाव्या बाजूला ठेवावा. पाण्याचे पात्र, उदबत्ती, घंटा, दान या गोष्टी नेहमी डाव्या बाजूला ठेवाव्यात. घरी पूजा करताना कधीही उभे राहून पूजा करू नका किंवा थेट जमिनीवर बसून पूजा करू नका. पूजा करताना नेहमी आसन किंवा चटई पसरवावी आणि चटईवर किंवा आसनावर बसून पूजा करावी. यासोबतच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये. स्त्री असो वा पुरुष, पूजा करताना डोकं नेहमी स्कार्फने किंवा रुमालाने झाकणे हे आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ.